अंधेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा पडलाय। पुण्याच्या नाना पेठेतील बांधकाम तोडायला सुरुवात झाली आहे। पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे। अंधेकर टोळीच्या अवैध बांधकामावर हातोडा घालण्यात आलाय। पुण्याच्या नाना पेठेतील बांधकाम तोडायला सुरुवात झालेली आहे। पुणे पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई। तर आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलीस आणि महानगरपालिका हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। नाना पेठेतील अंधेकर फॅमिलीचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम जे आहे ते आता पुणे पोलीस आणि महानगरपालिकाकडून करण्यात येत आहे। नाना पेठे परिसरामध्ये असलेल्या अंधेकरांचे जे फ्लेक्स आणि बेकायदेशीर जे बांधकाम आहे ते या ठिकाणी पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। नानापेठ परिसरामध्ये जे वनराज अंधेकर आहेत त्यांचे जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत ते या ठिकाणी काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। खरं तर नानापेठ परिसरामध्ये अंधेकर टोळीचं हे मोठं साम्राज्य उभं होतं आणि त्यासाठीच या ठिकाणचे जे फ्लेक्स आहेत किंवा अतिक्रमण जे आहे ते काढण्यासाठी या ठिकाणी आता महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून संयुक्त कारवाई आहे ती नानापेठ परिसरामध्ये केली जात आहे। तुम्ही या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहताय की वनराज अंधेकरचा जो फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आला होता तो आता या ठिकाणी काढण्यात येत आहे। तर एवढंच नाही तर त्या फ्लेक्सच्या खाली जे बेकायदेशीर बांधकाम आहे ते सुद्धा या ठिकाणी काढलं जात आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अंधेकर फॅमिलीचं वर्चस्व असलेलं मासाळी बाजार आहे त्या ठिकाणी पण कारवाई करून त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे ते पाडण्यात आलं होतं आणि आता नानापेठ परिसरामध्ये जे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत अंधेकरांचे ते या ठिकाणी काढले जात आहे। तुम्ही या दृश्यांमध्ये पाहताय की नानापेठ परिसरामध्ये अंधेकर फॅमिलीचं किंवा कुटुंबांचं वर्चस्व आहे आणि ते वर्चस्व कमी करण्यासाठी आता पोलीस जे आहे ते आता ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आता महानगरपालिकेकडून आणि पोलिसांकडून नानापेठ परिसरामध्ये कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, जी मीडिया, पुणे।